माझं आणि विक्रमचं लग्न झालं आणि खरं सांगायचं तर माझ्या नशिबावरच माझा विश्वास बसत नव्हता. मी गावाकडची, अगदी साधी, ना जास्त शिकलेली, ना शहरातली चकाचक सवय. साधं सलवार कुर्ता, केस वेणीत, बोलण्यातही थोडा गावाकडचा टोन. आणि विक्रम, तो अगदी याच्या उलट. तो दिसायला इतका सुंदर होता ना की पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी नजरच उचलू शकत नव्हते. तो गोरा, उंच, मोठे डोळे आणि हसला की अगदी मन जिंकून टाकायचा. गावातल्या बायकांचं एकच बोलणं सुरू असायचं, अगं काय नशीब आहे तुझं, एवढा देखणा नवरा मिळाला तुला. पण मला मात्र आतून भीती वाटायची, कारण हा एवढा सुंदर आणि मी अशी साधी. खरंच याला मी आवडते का? लग्नाच्या पहिल्याच दिवशी मला त्याचं उत्तर मिळालं. रात्री सगळं आटोपून मी हळूच खोलीत गेले. मनात भीती, लाज, हात थरथरत होते. विक्रम आधीच बसलेला होता. मी आत येताच तो हळूच हसला. अगं एवढी घाबरतेस का? मी काय खाणार नाही तुला. त्याच्या त्या एका वाक्यावर मला थोडं हसू आलं, पण तरीही मी खालीच बघत उभी राहिले. तो उठला, माझ्या जवळ आला आणि हळूच म्हणाला, तू जशी आहेस ना तशीच मला खूप आवडतेस. बदलायचं काहीच नाही. माझ्या डोळ्यात लगेच पाणी आलं, कारण हेच मला ऐकायचं होतं. हळूहळू दिवस जात होते आणि विक्रमचं माझ्यावरचं प्रेम वाढतच होतं. सकाळी उठल्यावर तो स्वतःसाठी चहा करायचा. कधीकधी मी म्हणायचे, अहो मी करते ना, तुम्ही कशाला करता? तो लगेच म्हणायचा, तू दिवसभर काम करतेस, मला पण थोडं करू दे ना. मी स्वयंपाकघरात गेले की तो मागेच यायचा, काय करतेस, मला पण शिकव ना थोडं. आणि मग मुद्दाम भाजी कापताना हाताला लागेल असं करायचा, फक्त मला जवळ घेण्यासाठी. अहो नीट करा ना, लागेल हाताला. लागू दे, तू आहेस ना भुंकर मारायला, असं म्हणत तो हसायचा आणि मी लाजून खाली बघायचे. पण सगळं इतकं सोपं नव्हतं. माझ्या सासूबाईंचा स्वभाव थोडा कडक होता. त्यांना माझं काहीच पटकन पटत नसायचं. एकदा मी पोळी थोडी जाड केली तर त्या लगेच बोलल्या, अगं हे काय केलेस, पोळी आहे की भाकरी. मी गप्प उभी राहिले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात विक्रम बाहेरून आला आणि सगळं ऐकलं. तो लगेच म्हणाला, आई नवीन आहे ती, अजून शिकेल हळूहळू, एवढं का बोलते? अरे मी शिकवते तिला. शिकवताना थोडं प्रेमाने पण बोलता येतं ना. मला त्याचं ते बोलणं ऐकून खूप दिलासा मिळाला. त्या दिवशी रात्री तो माझ्याजवळ बसला आणि म्हणाला, तुला कोणी काही बोललं ना तर मनाला लावून घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्यासाठी. मी हळूच विचारलं, तुम्हाला कधी वाटत नाही का मी तुमच्यासारखी नाही? तो थोडा गंभीर झाला. माझ्या डोळ्यात बघून म्हणाला, मला तुझ्यासारखीच मुलगी हवी होती, साधी, मनाने खरी. बाहेरचं सौंदर्य 2 दिवसांचं असतं, पण मनाचं आयुष्यभराचं. त्याच्या त्या एका वाक्याने माझ्या मनातील सगळी भीती संपली. हळूहळू मी त्या घरात रुळत गेले. सासूबाईंचा स्वभाव जरी कडक असला तरी विक्रम माझ्यासाठी नेहमी भिंतीसारखा उभा राहायचा. माझ्या छोट्या छोट्या आनंदासाठी तो काहीही करायला तयार असायचा. कधी बाजारातून माझ्यासाठी आवडीचं गोड आणायचा, कधी अचानक म्हणायचा, चल आज आपण फिरायला जाऊ. मी मनात म्हणायचे, देवा एवढं सुख खरंच माझ्यासाठी आहे का? माझं आयुष्य अगदी शांत प्रेमाने भरलेलं चाललं होतं आणि मला वाटायला लागलं होतं, आता काहीच वाईट होणार नाही. पण आयुष्यात नेहमी आपल्याला वाटतं तसं चालत नाही, हे मला अजून कळायचं होतं. सगळं छान चाललं होतं आणि मग तो दिवस आला ज्याने माझं आयुष्य एकदम बदलून टाकलं. मी हॉस्पिटलमध्ये होते. हातात आपला छोटासा मुलगा, अजून त्याचा सुगंधही नवीनच होता. विक्रम
माझ्या बाजूला बसलेला. डोळ्यात आनंद, चेहऱ्यावर हसू थांबतच नव्हतं. तो बाळाकडे बघत म्हणाला, अगं, आपला मुलगा, खरंच विश्वास बसत नाहीये मला. त्यावर मी हसत म्हणाले, अगदी तुमच्यासारखाच दिसतोय हां. तो लगेच म्हणाला, नाही, तो अगदी तुझ्यासारखा असला पाहिजे, मनाने तरी. तेवढ्यात विक्रमचा फोन वाजला. तो आधी म्हणाला, आता कोणाचा फोन असेल? मी नंतर फोन करेल त्याला, असं तो मला म्हणाला. पण फोन सतत वाजत राहिला. नंतर त्याने तो फोन उचलला. हॅलो. हो सर. तो थोडा शांत झाला. लक्ष देऊन ऐकू लागला. काय? खरंच? हो सर. मी तयार आहे. त्याचा आवाज थरथरत होता. डोळे मोठे झाले होते. फोन ठेवला आणि माझ्याकडे बघत एकदम म्हणाला, अगं, मला सिलेक्शन झाले, ते पण मोठ्या कंपनीत. खूप मोठी ऑफर आहे. मी थोडी चकित झाले. खरंच? एवढ्या पटकन? मी त्याला असं बोलले. तो आनंदाने म्हणाला, हो, आणि पगार पण खूप जास्त आहे. आपलं आयुष्य आता बदलणार आहे. आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. मी बाळाकडे बघितलं आणि मग त्याच्याकडे. आजच्याच दिवशी आपल्याला मुलगाही झाला आणि ही बातमी पण याच दिवशी मिळाली. तो माझा हात धरत म्हणाला, हो, तू आणि आपला मुलगा, तुम्ही दोघं माझं नशीब घेऊन आलात. आणि त्या दिवशी आम्ही दोघं खूप खुश होतो. सगळं अगदी परफेक्ट वाटत होतं. काही दिवसांनी विक्रमने नवीन कंपनी जॉईन केली. सुरुवातीला तो खूप उत्साही होता. नवं ऑफिस होतं, मोठं काम होतं, मोठी जबाबदारी होती. खूप काही त्याला शिकायला मिळणार होतं. मीही खूप खुश होते त्याच्यासाठी. मलाही वाटलं, आता आमची सगळी स्वप्न पूर्ण होणार. आमचं आता नशीब बदलणार. आम्हाला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या आता मिळणार आहेत, कारण विक्रमला अजून चांगला पगार मिळणार आहे. पण हळूहळू खूप शांतपणे त्याच्या वागण्यात मला बदल दिसायला लागला. पूर्वी तो घरी आला की सरळ माझ्याकडे यायचा. आता दार उघडतो, आत जायचा आणि सरळ सोफ्यावर बसून मोबाईल काढायचा. एकदा मी हसत विचारलं, अहो, आज ऑफिस कसं होतं? तो स्क्रीनवरून नजर न हटवता म्हणाला, ठीक. मी वाट पाहत राहिले, पण तो पुढे काहीच बोलला नाही. फोनवर कोणाशी तरी तो चॅट करत होता. कधी कॉल, कधी मेसेज. मी पुन्हा विचारलं, काय झालं? एवढं कोणाशी बोलताय? त्यावर तो लगेच म्हणाला, ऑफिसचं काम आहे, कंपनीचे कॉल्स असतात. मी मान हलवली, पण मनात काहीतरी खटकत होतं. एक संध्याकाळी तो घरी आला आणि लगेच फोन वाजला. हॅलो. हो, मी घरी आलो. हो, बोलूया. तो उठला आणि सरळ आतल्या खोलीत गेला. मी मागून म्हणाले, अहो, आधी जेवण करून घ्या ना. तो हाताने इशारा करत म्हणाला, मीटिंग आहे, थोडं थांब. मी शांत बसले, काहीच बोलले नाही आणि त्याने दरवाजा बंद केला. मी बाहेर उभी राहून ऐकत होते. आतून त्याच्या हसण्याचा आवाज येत होता, कधी हळू, कधी मोठा. मी स्वतःशीच पुटपुटले, ऑफिसची मीटिंग आहे का अशी? आणि थोड्या वेळाने त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर मी त्याला विचारलं, झालं का? जेवण वाढू का? आणि तो म्हणाला, थांब, मला अजून एक कॉल आहे. पुन्हा फोन आणि पुन्हा तोच प्रकार झाला. आत जाऊन त्याने दरवाजा बंद केला. हळूहळू हे आता रोजचेच झालं होतं. माझ्यासाठी आता ते काही नवीन नव्हतं. तो घरी यायचा, पण
घरात असूनही तो घरात नसल्यासारखा वाटायचा. मी एकदा थोडं गंभीर होऊन विचारलं, अहो एवढं काम असतं का रोज? थोडा वेळ तरी आमच्यासोबत बसा ना, आपल्या मुलासोबत खेळा जरा वेळ. पण त्यावर तो थोडा चिडून म्हणाला, अगं समजून घे ना, आता मी लहान कंपनीत नाही आहे, माझी मोठी कंपनी आहे, काम पण मोठं असतं. मी शांतपणे म्हणाले, पण दरवाजा लावून का बोलता? त्यावर तो लगेच बोलला, कॉन्फिडेन्शियल असतं काम, असं सगळ्यांसमोर बोलता येत नाही. तो असं बोलल्यावर मी गप्प झाले. मी काहीच बोलले नाही. पण मनात प्रश्नच प्रश्न होते. कारण प्रश्न एक नव्हता, प्रश्न अनेक होते माझ्यासमोर. त्या रात्री तो पुन्हा फोनवर होता. मी त्याच्याकडे बघत होते. तो माझ्यासमोर बसला होता आणि त्याचे लक्ष होतं फोनवर. त्याचा वेळ सगळं दुसरीकडेच होतं. एक दिवस असा आला जो माझ्या आयुष्यात सगळं काही बदलून गेला. सकाळची वेळ होती. विक्रम ऑफिसला जाण्याच्या घाईत होता. ऑफिसला जाण्याच्या आधी अंघोळ करायला तो बाथरूममध्ये गेला. घरात शांतता होती. फक्त पाण्याचा आवाज येत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. मी आधी दुर्लक्ष केलं. बराच वेळ फोन वाजत होता. मला असं वाटलं असेल कोणाचं ऑफिसचा कॉल, असं मनात म्हटलं. पण फोन सतत वाजतच राहिला. एकदा, दोनदा, तीनदा मिस कॉलवर मिस होते. माझं लक्ष तिकडंच जात होतं. मी मनातच विचार केला, इतका कोण कॉल करतंय? काही महत्त्वाचं असेल का? आणि असं म्हणताच पुन्हा फोन वाजला. माझे हात थरथरत होते. पण मी शेवटी फोन उचलला. हॅलो, मी हळूच म्हणाले. तिकडून एका मुलीचा आवाज आला. इतका मऊ, इतका गोड. क्षणभर मला वाटलं मी चुकीचं ऐकते. त्यानंतर ती थोड्या थंड स्वरात म्हणाली, हॅलो विक्रम. मी काहीच बोलले नाही. मी थोडा वेळ शांत तशीच बसून राहिले. परत ती म्हणाली, हॅलो विक्रम. नंतर मी म्हणाले, विक्रम नाही, ते अंघोळ करतायत. तुम्ही कोण बोलताय? 2 सेकंद पूर्ण शांतता झाली. मग ती हसली. हलकसं पण टोचणारं हसू होतं. अच्छा, म्हणजे तू आहेस, असं ती म्हणाली. मी गोंधळून विचारलं, कोण? मी असं म्हटल्यावर ती सरळ म्हणाली, तू त्याची गावंढळ बायको का? तो शब्द गावंढळ जणू कुणीतरी माझ्या छातीवर वार केल्यासारखा वाटला. माझ्या तोंडातून शब्दच निघाले नाहीत. मी फक्त फोन हातात धरून उभी राहिले. आणि ती पुन्हा म्हणाली, ठीक आहे, त्याला सांग मी कॉल केला होता. आणि त्यानंतर तिने फोन कट केला. मी तशीच उभी राहिले. आणि काय झालं, काय ऐकलं, मला काहीच समजत नव्हतं. डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागलं. आणि मी स्वतःशीच म्हणाले, ही कोण होती आणि मला ती असं का बोलली? त्या दिवशी मी अख्खा दिवस रडतच बसले. विक्रम बाहेर आला, तयार झाला. मी त्याच्याकडे बघितलं, पण काही विचारायची हिंमतच झाली नाही. त्यानंतर तो म्हणाला, मी निघतो, मला कामाला जायला उशीर होतोय. मी फक्त मान हलवली. तो गेला आणि मी पुन्हा रडायला लागले. काही दिवसांनी आणखी एक बदल दिसायला लागला. एक दिवस संध्याकाळी विक्रम घरी आला आणि त्याच्यासोबत एक मुलगी होती. ती खूप नीटनेटकी, आत्मविश्वासाने भरलेली, बोलण्यातही एक वेगळी स्टाईल, दिसायला अतिशय सुंदर मुलगी होती ती. विक्रम म्हणाला, अगं ही माझ्या ऑफिसमधली आहे. आम्ही दोघं
एकाच प्रोजेक्टवर काम करतो. मी हळूच तिला नमस्कार केला. ती मला वरपासून खालपर्यंत बघत होती. वेगळ्याच नजरेने बघत होती ती. तिच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. मी विचारलं, बस ना, चहा करते. विक्रम लगेच म्हणाला, नको, आम्हाला थोडं काम आहे, आम्ही आत बसतो. आणि ते दोघे सरळ आतल्या खोलीत गेले आणि त्यांनी दरवाजा बंद केला. मी बाहेर उभी राहिले. मनात विचार येत होते, इतकं काय काम असेल आणि इतकं काय काम आहे की दरवाजा बंद करावा लागतो. आतून कधी हसण्याचा आवाज, कधी हळू बोलण्याचा आवाज. मी स्वतःला समजावत होते, ऑफिसचं काम असेल, मी जास्त विचार करते, पण त्यांचा तो हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज माझ्या मनाला चिरत होता. मला ते सहन होत नव्हतं. थोड्या वेळाने ते बाहेर आले. विक्रम सहजपणे म्हणाला, आमच्या मीटिंग्स असतात, प्रोजेक्ट मोठा आहे, एकत्र काम करावं लागतं. मी विचारलं, इथेच का, ऑफिसमध्ये नाही का होत? आणि त्यानंतर तो थोडा चिडून म्हणाला, अगं, सगळं तुला समजणार नाही, काम असतं. तुला माहिती आहे का ऑफिसमध्ये काय काम असतं काही नाही ते? तुला काय आहे का माहिती कसं काम असतं काय नाही ते? त्यानंतर मी गप्प झाले. आणि हळूहळू हे रोजचंच होऊ लागलं. ती मुलगी रोजच घरी येऊ लागली विक्रमसोबत. ते दोघे आत जाऊन दरवाजा बंद करायचे आणि मी बाहेर असायचे, स्वयंपाकघरात उभी. आणि माझ्या डोळ्यात टपटप पाणी असायचं जेव्हा ती आत असायची तेव्हा. ते खरंच काम करत होते का नव्हते हे मला माहिती नव्हतं. मी स्वयंपाकघरात कधी असायचे, कधी मुलाला जवळ घेऊन, मन मात्र तिकडेच अडकलेलं असायचं. खरंच काम करत असतील का, की काहीतरी वेगळंच चाललंय? हा प्रश्न मला आतून खात राहिला, पण उत्तर मात्र कुठेच मिळत नव्हतं. हळूहळू आमच्या दोघांमध्ये सगळं संपत चाललं होतं. एकाच घरात राहायचो, पण तसं दोन अनोळखी लोक राहतात ना, तसं अगदी. आमच्यात बोलणंही राहिलं नव्हतं. ना बोलणं, ना हसलं, ना कुठलाही जवळीक. पूर्वी विक्रम माझ्या जवळ बसायचा, माझा हात धरायचा. आता तो माझ्याकडे बघायलाही तयार नव्हता. रात्री आम्ही एकाच बेडवर असायचो, पण मध्ये जणू भिंत उभी होती. मी कधी हळूच त्याच्या जवळ सरकायचे, तर तो लगेच बाजूला व्हायचा. एकदा मी धीर करून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो एकदम झटकून म्हणाला, अगं, झोप ना शांतपणे, त्रास देऊ नकोस, मला झोप येत आहे, मला सकाळी लवकर उठायचं आहे. त्या एका वाक्याने माझं मन अक्षरशः तुटलं. मी हळूच म्हणाले, अहो, काय झाले तुम्हाला, आधीसारखं का नाही राहिलेस? त्यावर तो चिडून म्हणाला, काही नाही, फक्त थकलो असतो, रोजचं तेच विचारू नकोस. तो असं बोलल्यावर मी गप्प बसले, पण डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. असं करत करत आमचे 5-6 महिने गेले आणि रोजचं तेच. तो त्याच्या जगात, त्याच्या विश्वात आणि मी माझ्या दुःखात. माझा एकही दिवस चांगला जात नव्हता. एक दिवस मात्र मी ठरवलं, आज मी विक्रमला स्पष्ट विचारायचं ठरवलं होतं. तो संध्याकाळी घरी आला, नेहमीसारखाच फोनमध्ये बघत. मी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिले. अहो, मला तुमच्याशी बोलायचं आहे, असं मी विक्रमला म्हणाले. मी असं म्हटल्याबरोबरच तो म्हणाला, आत्ता थकलोय मी. त्याचं हे उत्तर होतं. पण मी ठामपणे त्याला म्हणाले, नाही, आजच आणि आत्ताच. तो थोडा वैतागून मोबाईल बाजूला ठेवत म्हणाला, ठीक आहे, बोल,
काय बोलायचं आहे तुला ते बोल. माझा आवाज थरथरत होता. शब्द तोंडातून फुटत नव्हते. पण तरीही मी त्याला विचारलं, तुम्ही त्या मुलीसोबत खरंच फक्त काम करता का, की काहीतरी वेगळं चाललं आहे तुमच्यात? मी असं विचारल्याबरोबर 2 सेकंद तो शांत बसला आणि मग अगदी सरळ माझ्या डोळ्यात बघत म्हणाला, हो, आहे माझं तिच्यावर प्रेम. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी हळूच विचारलं, म्हणजे? तो अजून थंडपणे म्हणाला, म्हणजे मला तू आवडत नाहीस आता. माझं फक्त तिच्यावर प्रेम आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. तो पुढे बोलतच राहिला, ती बघ किती स्टायलिश आहे, किती मॉडर्न आहे, तुझ्यासारखी नाही गबाळी. मी गप्प उभे राहिले. तो मला वरपासून खाली बघत म्हणाला, तू स्वतःकडे बघ. कशी राहतेस, कसे कपडे घालतेस, एकदम गावढळ गबाळ्यासारखी. आणि त्याचा तो शब्द, प्रत्येक शब्द माझ्या मनावर वार करत होता. मी काहीच बोलले नाही, कारण बोलायला आता काहीच उरलं नव्हतं. त्या रात्री मी खूप रडले. माझ्या मुलाला मिठी मारून बसले आणि स्वतःलाच फक्त एकच प्रश्न विचारत राहिले, खरंच मी इतकी वाईट आहे का, की त्याला मी आता आवडनाशी झाले आहे? पण त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. मात्र मी एक गोष्ट ठरली. सकाळ झाली. मी शांतपणे उठले आणि काही कपडे घेतले. मुलाचं माझ्या काही सामान घेतलं. विक्रम अजून झोपलेला होता. तो उठला नव्हता. मी त्याच्याकडे एकदा बघितलं. ज्याच्यासाठी मी सगळं दिलं, तो आज माझ्यासाठी काहीच उरलं नव्हता. आज त्याला मी गबाळी वाटत होते. मी हळूच म्हणाले, बस, आता पुरे, आता खूप झालं. माझ्या मुलाला उचललं आणि घराचा दरवाजा उघडला. त्या घरातून बाहेर पडताना माझ्या डोळ्यात पाणी होतं, पण मनात एक वेगळीच ताकद होती. मी मागे वळूनही पाहिलं नाही आणि माझ्या मुलाला घेऊन कायमची माझ्या माहेरी निघून गेले. आज मी माझ्या मुलासोबत खूप खुश आहे. आयुष्याने मला खूप काही शिकवलं. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानेच साथ सोडली, पण त्याच वेळी मला माझी स्वतःची किंमतही कळली. आता माझं सगळं जग माझ्या मुलाभोवती फिरतं आणि त्याच्या हसण्यात मला माझं सुख सापडले. त्याच्या भविष्यासाठी जगायचं हेच आता माझं ध्येय झाले. आणि विक्रम तो अजूनही त्या मुलीसोबतच आहे. त्याचं आयुष्य आता त्याच्या मार्गाने चाललंय. पण आता मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, कारण मी शिकले. ज्यांना आपली किंमत कळत नाही त्यांच्यासाठी थांबायचं नसतं. मी तुटले पण संपले नाही. आज मी पुन्हा उभी आहे. स्वतःसाठी उभी आहे, माझ्या मुलासाठी उभी आहे. आणि हाच माझ्या कथेचा खरा शेवट आहे. दुःखातून उभं राहून स्वतःचं आयुष्य नव्याने जगण्याचा.